अमरावतीमध्ये एक अशी घटना घडलेली आहे। देवदर्शन करून येणाऱ्या भाविकांच्या बसवरती अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे। किरकोळ जखमा वगळता यामध्ये सुदैवाने कोणाच्याही जीवावरती बेतलेलं नाहीये। पाहूया या संदर्भातला खळबळजनक घटनेचा आणि चालकाने दाखवलेला प्रसंगावधानाचा थरारक रिपोर्ट। बसची काच भेदून आरपार गेलेल्या गोळीची ही खूण। ज्या गोळीवरती बहुधा चालकासह नुकतंच देवदर्शन करून परतणाऱ्या बसमधील प्रवाशांचा मृत्यू लिहिलेला होता। पण चालकानं प्रसंगावधान दाखवत हल्लेखोरांनी झाडलेल्या आणखीन 3 गोळ्या चुकवत वाटेत अजिबात बस न थांबवता थेट पोलीस ठाणं गाठलं। कदाचित त्याच्या या प्रसंगावधानामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती। नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो यूपी नंबरची, पूर्ण नंबर लक्षात नाही आहे। तर ते पिछा करत त्याला 2 वेळा साईड दिला तरी त्यांनी साईड नाही घेतला आणि मग काही दूर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली। पहिली फायरिंग त्याची चुकली, दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग 2 फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळावरून मी पिछा करत सरळ तिवसाला पोहोचून गेलो। शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊन भाविक या बसनं नागपूरकडे परतत होते। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदगाव पेठ टोल नाका बसनं ओलांडलं। त्यावेळी मागून येणाऱ्या कारनं बसला ओव्हरटेक केलं। उत्तर प्रदेशातील नोंदणी क्रमांक असलेल्या कारमधून बसच्या दिशेला पिस्तूल रोखण्यात आलं आणि काही कळायच्या आतच एका मागून एक गोळ्या झाडण्यात आल्या। या अनपेक्षित गोळीबारामुळे चालकासह सर्वच प्रवासी घाबरले। त्यातून सावरत चालकाने बसचा वेग वाढवत थेट तिवसा पोलीस ठाणं गाठलं आणि त्यानंतर पोलिसांना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला। टेम्पो ट्रॅव्हलरवर काही अज्ञात इस्मांनी फायरिंग केलं आणि दुसरी घटना आहे अशोक लेलंड ट्रकच्या चालकाला लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा 2 घटनेच्या 2 गुन्हे नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। त्याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या 5 ते 6 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि काही आम्हाला त्या संदर्भातले काही इव्हिडन्स आणि बाकी काही गोष्टी आम्हाला समजले, त्याच्यावर सध्या आम्ही वर्कआउट करत आहोत। या घटनेनं अमरावतीसह आसपासच्या परिसरात खळबळ माजली। लुटीच्या उद्देशानं हा गोळीबार करण्यात आला का, की त्या बसमधलं कोणी निशाण्यावरती होतं आणि गोळीबार करणारे नेमके कोण होते, यासह अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं गुन्ह्याची उकल करत आरोपींना बेड्या ठोकण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। अमरावतीहून छगन जाधवसह रशीद इनामदार पुढारी।